छान गाईडलाईन दिल्याबद्दल म्हणजे ग्रेट महागुरु सुरेश पाखरे सर आणि मनीषा पाखरे मॅडम. तर यांनी मला ह्या जर्नीची संधी दिली. आणि सगळ्यात महत्त्वाचं सर ॲक्चुअली आज माझा वाढदिवस नाही आहे. माझ्या मेन लाईफस्टाईल कोचचा वाढदिवस आहे. म्हणजे माझ्या मिसेसचा वाढदिवस आहे आणि आजचा वर्कआउट जो आहे, हा पूर्णपणे त्यांना डेडिकेटेड आहे. कारण त्यांच्यामुळे मी या फॅमिलीमध्ये आज एंट्री केलेली आहे. क्या बात है! बहुत ही म्हणजे बढिया. आपण कारण बघा त्यांचे ग्रेट त्यासाठी कोच तरी त्यांच्या मॅडमचा काहीतरी करावं वाढदिवस लागतं. आहे आणि मॅडमच्या वाढदिवसानिमित्त सरांनी त्यांना एक सरप्राईज गिफ्ट दिलंय की 1 तास एक्सरसाइज. कारण त्यांनी त्यांच्या मॅडमनं ह्या फॅमिलीमध्ये येण्यासाठी त्यांना खूप छान असं मार्गदर्शन केलं असं सर सांगतायत की बघा कुणीतरी कोच लागतो, पण तो कोच कुणीही असू द्या. मग आपल्या घरातला आपला मुलगा असेल तरी चालेल, आपली पत्नी असेल तरी चालेल किंवा आपले मिस्टर असतील तरी चालतील, पण एक व्यक्ती आपल्याला चांगलं मार्गदर्शन करण्यासाठी असावा आणि तो असला पाहिजे. तेच सर सांगतायत की आज आमच्या मॅडमचा वाढदिवस आहे आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त कारण त्यांच्यामुळेच मी आज या ठिकाणी पॉवरफुल एक्सरसाइज करू शकलो. तर येस, थँक्यू सर. कारण तुम्ही आज तुमच्या मॅडमना वाढदिवसाचं एक सरप्राईज गिफ्ट दिलेलं आहे. एक निरोगी जीवन जगणे आणि निरोगी जीवन म्हणजे काय असतं. तर नक्कीच सर. तर सर मला एक सांगा, काय चॅलेंज होते बरं तुम्हाला म्हणून तुम्ही हे फॅमिली जॉईन केली? येस सर, येस. माझं नाव प्रसाद घाटगे. मी प्रॉपर कागल इथून आहे, कागल, कोल्हापूर इथून. आणि सर माझ्या आयुष्यामध्ये बऱ्यापैकी प्रॉब्लेम सुरुवात झाले होते 2014-15 पासून. त्याच्या अगोदरपासून पण 2009-10 पासून मला साधारण ॲसिडिटीचा त्रास होता. म्हणजे 2009 पासून मी ॲसिडिटीमध्ये सफर करत होतो, जात होतो. भयानक प्रचंड ॲसिडिटी होती. मला हायपर ॲसिडिटी म्हणायला गेलं तर हरकत नाही. आणि मी सारखं खोकायचो, मला खोकला लागायचा. म्हणजे आता मी जसं बोलालोय ना, तसं मला बोलता येत नव्हतं. मी बोलायला गेलो तरी 2-3 वेळा खोकायचो एका वाक्यामध्ये. 1-2 शब्द जरी 3 शब्द जरी बोलायचे झाले, तर मला खोकला लागायचा. एवढा भयानक. म्हणजे माणसं म्हणायची की "तुला बघ टीबी वगैरे झालाय का बघ, एवढं खोकतोस तू. अरे एवढं कसं खोकत नाही कोण." तर मी सगळ्यांना सांगायचो, "अरे नाही, मला ॲसिडिटीचा त्रास आहे." 2009 पासून सर मी ॲसिडिटीमध्ये जात होतो आणि मला पूर्वीपासून फिटनेसमध्ये राहायची सवय होती आणि फर्स्ट तर टाईम मी म्हणजे तर आपण माझं बाय बॅकग्राऊंड बघायला बॅकग्राऊंड गेलो. सर सर आपण बाय बॅकग्राऊंड काय करता? हां, सर. मी बाय बॅकग्राऊंड माझा एक छोटासा व्यवसाय पण आहे आणि मी कंपनीला गाईडलाईन पण देतो. म्हणजे नोकरी-वजा पण एक काम आहे माझं. अशी दोन्ही कामं मी करतोय. आणि स्पोर्ट्समध्ये आहे सर. सगळ्यात महत्त्वाचं माझं स्पोर्ट्समन आहे मी. तर त्याच्यामध्ये कराटे, बॉक्सिंग, किक बॉक्सिंगमध्ये मी चॅम्पियन आहे, वर्ल्ड चॅम्पियन आहे, नॅशनल मेडलिस्ट आहे. सो त्याच्यामध्ये सर खूप चांगल्या पद्धतीचा माझा फिटनेस राहत होता. पण असं जसं-जसं वय वाढतं ना आपलं, जसं 20, 21, 22 वर्षामध्ये ती एक रग असते अंगात, की आपण सगळ्या गोष्टी करू शकतो. तर जसं-जसं वय वाढत होतं, तसं-तसं माझी तब्येत थोडीशी डाऊन होत होती. कारण मला मला काही गोष्टी मॅनेज करता येत नव्हत्या कामाच्या जबाबदारीमुळे वगैरे. 2015ला तर पूनम मॅडम माझ्या आयुष्यात आल्या आणि त्यांच्यासोबत माझं लग्न वगैरे झालं आणि आम्ही चांगल्या संसाराला सुरुवात केली. पण काय होतं सर, की आपल्या रेग्युलर संसाराच्या दिनचर्यामध्ये आपल्याकडनं खूप चुका होतात. चुका म्हणजे कशा? बऱ्यापैकी चुका होतात. त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण शरीराकडे लक्ष देत नाही. आपल्याकडे लक्ष देत नाही, आपल्या पार्टनरकडे पण लक्ष देत नाही. सेम त्या पद्धतीने सर आमचं दोघांचंही झालं होतं. आम्ही दोघंही अशाच पद्धतीनं शरीरामध्ये काही खा म्हणजे वेळेचं बंधन नाही, काय नाही आणि खूप प्रचंड पद्धतीनं आम्ही बाहेर कुठे गेलो तर हे खा, चायनीज खा, वडापाव खा. आमच्या मॅडमला वडापाव खूप आवडायचा. म्हणजे मी काही जरी विचारलं तर त्यांना मोठी वस्तू कुठली नको असायची. फक्त वडापाव आवडत असायचा. म्हणजे वडापाव त्यांना म्हणजे वडापाव झाला की खूप झालं असं. आणि त्यांना भात आमटी, शक्यतो शिळी भात आमटी वगैरे अशी खूप आवडायची. म्हणजे अशी आमची दिनचर्या होती आणि आम्हाला काही कळत नव्हतं. आम्ही दररोज कॉफी घ्यायचो, आठवड्यातनं एकदा चहा घ्यायचो. चहाबरोबर खारी, बिस्किट असं खूप छान-छान मस्त खायचं. आम्हाला वाटायचं ते आम्ही एन्जॉय करतोय. तर लग्न झाल्यानंतर असं खूप काही गोष्टी होत्या सर आणि त्या चुका आम्ही थोड्या सुधारत जायचा प्रयत्न करत होतो. पण माझं त्याच्यामुळे वजन वाढत गेलं. पूनम मॅडम प्रेग्नन्सी झाल्यानंतर सुद्धा त्यांचं सुद्धा वजन वाढत गेलं. वजन 12 ते 13 किलो त्यांचंही वजन वाढलं. त्यांना मायग्रेनचा त्रास चालू झाला. माझं वजन वाढलं होतं सर, पण मला म्हणजे मी तब्येतीची काळजी घेण्यासाठी कुठेतरी व्यायामला वगैरे जायचा असा प्रयत्न करायचो. पण मला पूर्वीसारखा व्यायाम जमत नव्हता. आणि
दररोज सकाळी उठल्यानंतर फिरायला जाणे किंवा जिमला जाणे. जिम तरी सर मी एवढ्या केलेल्या आहेत, की प्रचंड म्हणजे जिमला भरपूर गेलेलो आहे. मला फिटनेसमध्ये राहायचा. पण सगळ्यात महत्त्वाचं मी प्युअर व्हेजिटेरियन आहे. नॉन-व्हेज खात नाही. आणि त्याच्यामध्येचा विषय असा आहे, की बॉडीमध्ये पूर्णपणे माझं जे मला जे आहार मिळायला पाहिजे होता, तो मिळत नव्हता सर. आणि त्याचा माझा पोटाचा घेर खूप वाढला. ॲसिडिटीचा त्रास भरपूर वाढला. त्याच्या पूर्वीपेक्षा जास्त वाढला. जेवणाच्या अगोदर एक मी गोळी खायचो आणि संध्याकाळी जेवणाच्या अगोदर एक गोळी खायचो. जी सगळ्यात प्रचंड मेडिकलमध्ये गेलं ना, ते ओमेज म्हणून गोळी मिळते. तर ती गोळी खायचो आणि ती खाल्ल्याशिवाय मला जेवण जायचं नाही. तर अशी बऱ्यापैकी दिनचर्या सर खराब होती. आणि त्याच्यामध्येच आमच्या मॅडम ज्या आहेत त्या आर-बी-एल बँकेला होत्या आणि तिथं सुरेश पाखरे सरांची त्यांची ओळख झाली. आणि सुरेश पाखरे सरांनी मला ह्या फॅमिलीची ओळख पण करून दिली. मॅडमनी फोर्स केला, की "सर तुम्ही त्यांचं ऐका आणि त्या पद्धतीने बघा तरी ते काय म्हणतात." पण कसं होतं सर, मी माझं रॉन्ग ॲटिट्यूड होता. म्हणजे मी जिमला जातोय, मी मार्शल आर्ट्स आहे, मी स्पोर्ट्समन आहे. त्यामुळं मला कशाची गरज लागत नाही. मला माहिती आहे मला काय करायचं. असं मला वाटत होतं सर स्वतःला. पण तसं नव्हतं आणि सुरेश पाखरे सरांनी मला छान पद्धतीनं गाईडलाईन दिली. पण ती गाईडलाईन देताना मीही म्हटलं, की "सर ह्यानं काय होत नाही." कारण हा वर्कआउट जो आहे, तो उतार वयातल्या माणसांचा आहे. म्हणजे वयाचे 45-50 ज्यांचं वय झालंय, त्यांनी हा व्यायाम करावा. कारण हा त्यांच्यासाठी व्यायाम आहे. माझा व्यायाम ह्याच्यापेक्षा हार्ड असतो. असं मी त्यांना सांगितलं होतं. ते म्हणले, की "सर तुम्ही एकदा 5 मिनिटं करून तरी बघा. एक 10 मिनिटं तुम्हाला बघा तुमची एनर्जी मॅच होते काय." तर सर त्यांनी मला गाईडलाईन दिल्यानंतर मी थोडं चॅलेंज एक्सेप्ट केलं त्यांचं आणि माझ्यासमोर एक 45 वर्षाच्या वयाची व्यक्ती वर्कआउट करत होते आणि त्या वर्कआउट करत असताना मी म्हटलं, "हे तर सोपं आहे. हे काय म्हणजे फारसं अवघड नाही. मी ईझी करतो, सहज करतो." तर तिथं मी सर करायचा प्रयत्न केला. पहिल्या दिवशी फक्त मला 5च मिनिटं वर्कआउट जमलं सर. 5 मिनिटानंतर मला चेहऱ्यावरती अंधारी यायला लागले. मी जास्त खोकायला लागलो. पोटाचा घेर एवढा होता, की मला बसल्याशिवाय पर्याय वाटत नव्हता. आणि मग म्हटलं नाही अजून काहीतरी 100% ह्यात जादू आहे म्हणलं या वर्कआउटमध्ये काहीतरी वेगळं चालू आहे. मग दुसऱ्या दिवशी मी परत अटेंड केला. दुसऱ्या दिवशी सुद्धा माझं 6 ते 7च मिनिटं सर मला वर्कआउट झाला. माझा वर्कआउट मला करता आला नाही. तर त्याच्यानंतर आमच्या मॅडमला मी फोर्स केला, सरांना बोलवा. नेमकं काय आहे? ते काय घेतात? शरीर शुद्धीकरण काढा म्हणजे काय? बहुतेक नेमके त्याच्यात काहीतरी एनर्जी आहे. कारण ते पिल्याशिवाय ही माणसं एवढी व्यायाम करणार नाहीत. आणि मी वय वर्ष 34 आणि ते समोरची व्यक्ती 45 वर्ष वयाची व्यायाम करायला लागली आणि हे कसं शक्य आहे? होत नाही. तर सरांनी मला छान गाईडलाईन दिली. अ, शरीर शुद्धीकरण काढा, सकस संतुलित आहाराचं मार्गदर्शन आणि त्याच्यासोबत माझी दिनचर्या कशी असावी, हे त्यांनी वेळात वेळ काढून सुंदररित्या सर मला समजून सांगितलं. आणि तिथं मी सर त्यांना मग सरेंडर केलं. मी म्हटलं, "नाही सर तुमचं मी ऐकतो." कारण मी माझा ॲटिट्यूड होता ना खूप वेगळा. मी कोणाचं फारसं ऐकायचो नाही सर. म्हणजे मॅडम जरी मला काय सांगितलं, तर मी फारसं ऐकत नव्हतो. आता सुद्धा स्वभाव थोडाफार तसा आहे, पण मॅडम ॲडजस्ट करून घेतात मला. आणि तिथं मी सर कोचला सरेंडर केलं आणि कोचने मला एवढं गाईडलाईन दिलं सर, माझं वजन मला आयडियल वेटला येण्यासाठी म्हणजे साधारणतः माझं वजन एक 15 ते 16 किलो जास्त होतं आणि पहिल्या महिन्यात तर माझं 4 किलो वजन मी कमी केलं आणि 4 किलो वजन कमी केल्यानंतर जो मला आनंद होता, प्रचंड भारी वाटलं होतं सर. कारण मी पोटाचा घेर कमी करण्यासाठी खूप खूप काही-काही केलं होतं. जिमला जाऊन सर मी जवळ-जवळ 22,000-23,000 चे एक प्रोटीनचा डबा सप्लिमेंटचा असा घेतला होता. तो ऑनलाईन मागवला होता मी. पण फक्त 1.5 किलो वजन कमी झालं होतं आणि परत 5-6 किलो वाढलं होतं जिम बंद केल्यानंतर. पण खायचं काय दिवसभरात माहिती नव्हतं. तर एवढं भारी वाटलं आणि पहिल्याच दिवशी सर ॲसिडिटीचं तिसऱ्या चौथ्या दिवशी सर ॲसिडिटी माझी गायब झाली 2009 पासून. क्या बात है. आज सरांनी जे सांगितलं बघा या ठिकाणी खूप व्यक्ती असतील की मला सगळं काही माहिती आहे. मला सगळं कारण सरांनी त्यांचा बॅकग्राऊंड सांगितला आणि 10 वर्ष 2010 पासून ऍसिडिटीचा त्रास त्याचबरोबर ते एक स्पोर्टमॅन आहेत. तरी पण पोटाचा घेर वाढत गेला. त्यांनी खरोखर त्याचं जी काही चुका झाल्या त्या पण सांगितल्या, की आम्ही वेगळ्या दिशेने चाललो होतो. म्हणजे एन्जॉय करत आम्ही चुकीची लाईफस्टाईल म्हणजे चुकीचं खाणं, खारी, बिस्किट जे काय असेल, काय खायचं हे माहिती नव्हतं. फिटनेसमध्ये राहण्याची आवड होती आणि त्याचबरोबर ते एक स्पोर्टमॅन असल्यामुळं सगळ्या गोष्टी त्यांना वाटायचं, की मी फिटनेसमध्ये आहे. पण
पोटाचा घेर वाढत गेला, सगळ्या गोष्टी वजन वाढत गेलं कारण चुकीची लाईफस्टाईल. आणि सरांनी सांगितलं की माझा ॲटिट्यूड वेगळाच होता. या ठिकाणी असतील खूप काही व्यक्ती असतील. हे काय मी सहजरित्या करू शकतो. मी सहजरित्या करू शकतो, पण सरांनी सांगितलं की 45 वय वर्षाच्या व्यक्तीच्या समोर माझी 5 मिनिटं सुद्धा एनर्जी टिकू शकली नाही, कारण मी ते करू शकलो नाही. आणि मग त्यावेळेस त्यांनी सांगितलं की माझ्या डोळ्याच्या पुढं अंधाऱ्या यायला लागल्या. का? तर ती एनर्जी नव्हते. आणि 45 वय वर्षाची व्यक्ती पॉवरफुल एक्सरसाइज करते ना, आपण 30-32 वय वर्षाचा व्यक्ती जर आपल्यामध्ये 5 मिनिटाची सुद्धा एनर्जी नसेल, तर मग त्यावेळेस लक्षात येतं की आपण काय करतोय. तर सरांनी खरोखर त्यांच्या कोचला सरेंडर केलं, की त्यांनी सांगितलं की नाही, याच्यामध्ये काहीतरी जादू आहे आणि आपण ते जाणून घेतलं पाहिजे. आणि त्यांच्या कोचच्या मार्गदर्शनाखाली ती जादू जाणून घेतली. म्हणजे जादू काय आहे? या ठिकाणी कुठला लिंबू फिरवला जात नाही बरं का. खूप व्यक्ती म्हणतात जादू म्हणजे काय? या ठिकाणी कुठली जादू केली जात नाही, पण तो सकस आहार आहे ना, ती खरी जादू. आपल्या पेशींना लागणारा पेशी पोषक आहार आहे. खरी जादू ती आहे. आणि मग अमेझिंग असा बदल. सर मला एक सांगा, एवढा तुमचा ॲटिट्यूड होता, तुम्ही स्पोर्टमॅन, तुम्हाला वाटायचं की मी जे करतोय ते योग्य आहे आणि मला सगळं काही माहिती आहे. पण आपण शरीरामध्ये वेगवेगळे हेल्थ चॅलेंज निर्माण होत होते. वजन वाढत होतं. मॅडमचंही वजन वाढत गेलं. पण तुम्ही कंट्रोल करण्याचा, वजन कमी करण्याचा प्रयत्न केला. तुम्ही सांगितलं की मी जिममध्ये गेलो. वेगवेगळं काही 20-22 हजाराचं वेगळं काहीतरी त्या जिममधलं घेतलं. 1.5 किलो वजन कमी केलं आणि बंद केल्यानंतर 5 किलो वजन वाढलं. आणि मला सांगा सर, एवढं सगळं करूनही बदल होत नव्हता. आणि ह्या फॅमिलीमध्ये आल्यानंतर तुम्ही सांगितलं की 1 महिन्यामध्ये मी 5 किलोचं फॅट लॉस केला. 5 किलो वजन कमी केलं. सर मला एक सांगा, टोटल आतापर्यंत तुम्ही सुरुवातीच्या किती दिवसामध्ये किती किलो वजन कमी केलं? आणि त्या वजना पाठीमागं तुम्ही एक्सरसाइज तर आपण नेहमी म्हणतो 20%, पण हे खरं वजन कमी करण्यासाठीचं काय राज आहे? ते आम्हाला नक्कीच तुमच्याकडून जाणून घ्यायचंय. कारण तुम्ही एक स्पोर्टमॅन होता. तुम्हाला तर सगळं माहिती आहे. तरी पण बदल होत नव्हता. आणि या फॅमिलीमध्ये आल्यानंतर अशी काय किमया झाली की तुमच्यामध्ये अमेझिंग असा बदल झाला? किती किलोचा फॅट लॉस झाला बरं सर तुमचा टोटल? तर सगळा मिळून माझा फॅट लॉस 14 किलो झालेला आहे सर. 14 किलो फॅट लॉस मी 3 महिन्यात केला. त्याच्यामध्ये क्या बात है! येस सर, येस. 3 महिन्यामध्ये 14 किलोचा फॅट लॉस केलाय. आणि सरांनी सांगितलं मी जिम करून 1.5 किलो वजन कमी करत होतो आणि पुन्हा 5 किलो वाढत होतं. बघा, 1.5 किलो वजन केलं की पुन्हा 5 किलो वाढायचं. तर या ठिकाणी सरांनी टोटल बघा किती किलो आणि किती महिन्यामध्ये? सर किती महिन्यामध्ये किती किलोचा फॅट लॉस केला सर? 3 महिन्यामध्ये सर 14 किलोचा फॅट लॉस झाला. पाहू शकता, मी डबल का विचारलं, काही व्यक्तीने ऐकलं नसेल. 3 महिन्यामध्ये 14 किलो शरीरातलं चरबीयुक्त वजन कमी केलंय सरांनी 3 महिन्यामध्ये. आणि त्याचं राज, सर त्याचं राज काय आहे बरं? येस, येस. सांगायचं झालं सर, त्याचं खरोखर सगळं श्रेय मी सकस संतुलित आहार आणि कोचच्या मार्गदर्शनाला देईन सर. कारण 80% हे काम करतं, सकस संतुलित आहार काम करतो आणि कोचचं मार्गदर्शन हे 100% काम करतं सर. बाकी एक्सरसाइज 20% आहे. आणि त्याच्यामध्ये सर म्हणायला गेलं तर खूप वेगळ्या गोष्टी आपण करत असतो आयुष्यामध्ये. मग त्याच पद्धतीने माझं आता हा आफ्टर बिफोर सर बघू शकताय. त्याच्यामध्ये रेड कलरच्या टी-शर्ट्समध्ये मी पोट आत ओढून फोटो घेतलेला आहे जो तो. कारण आमच्या मॅडम मला सांगायच्या, "पोट खूप सुटलंय, छातीच्या बाहेर आलेलं आहे आणि फोटो काढताना तरी पोट आत ओढत जावा." कारण तुम्हाला कुणीतरी सांगितलं आणि मग त्यावेळेस तुमच्या मनाला लागलं की अरे बाबा, पोट छातीच्या बाहेर चाललंय आणि ते फोटो काढताना तरी थोडस आत वळून फोटो काढत जा, म्हणजे थोडस दिसेल. पण नाही, असं नाही. आपण खोटं किती दिवस करणार? किती दिवस पोट आत ओढणार आहे? आणि ते आरोग्यासाठी आपल्याला किती योग्य आहे की नाही? आणि खरोखर सर, बर सर मला एक सांगा, आता तुम्ही त्याच्यावरती मस्त जॅकेट घातलंय आणि एकदम असे गडगंजे दिसतात. मग आता आता इकडल्या फोटोमध्ये मस्त असं तुम्ही हे दिसताय. आता तुम्हाला कुठल्या फोटोतले आवडलं बरं? तुम्हाला काय वाटतं सर? तर नक्कीच मला आत्ताचा जो माझा फिटनेस आहे, तोच मला पाहिजे होता. वयाच्या 25व्या 26व्या वर्षी मी प्रयत्न करत होतो तो मिळवायचा.
पण मला खरोखर आश्चर्य वाटलं. या सकसंतुलित आहार आणि वर्कआउट जो आज मी एक्सरसाइज केलाय, जवळ-जवळ 45-50 मिनिटाची मी एक्सरसाइज केलेली आहे. त्या एक्सरसाइज आणि ह्या सकसंतुलित आहारामुळं मला 25 वर्षाच्या वयातला फिटनेस आज वयवर्ष 38 आहे. तर 38व्या वर्षात मला तो फिटनेस मिळाला. एक नवीन पुनर्जन्म म्हणतो ना